गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळी सकाळी झाडझूड झाल्यानंतर मी पोर्चमध्ये रांगोळी काढली। हे माझं रोजचं रुटीन आहे, पण रोजच काही व्हिडिओ शूट करणं होत नाही। रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्या गार्डनमधलेच मी फुलं तोडून घेतले पूजा करण्यासाठी। सध्या आमच्या गार्डनमध्ये खूप छान छान फुलं येत आहेत। फुलं तोडून आणल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून पूजा केली आणि बुद्धवंदना घेतली। रोज सकाळी घरामध्ये पूजा करायची आणि बुद्धवंदना घ्यायची। खूप छान प्रसन्न वाटतं। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला बुद्धवंदना घेणं होत नसेल तर मोबाईलमध्ये संपूर्ण बुद्धवंदना लावायची, छोटीशी पूजा करायची। घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं आणि दिवसाची सुरुवात पण चांगली होते। पूजा झाल्यानंतर मी नाश्त्यासाठी बनवले बनडोसे। ही रेसिपी मी आपल्या आवड-निवड किचन या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। त्यानंतर मी घरातले सर्व काम आवरले आणि मला जायचं होतं बुद्धविहारामध्ये, कारण बुद्धविहारामध्ये सध्या बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाचे वाचन पठण होत आहे। वर्षावासाचे 3 महिने इथे नियमित ग्रंथवाचन होत असतं आणि मला जसा वेळ मिळेल ना तसं मी इथे येत असते। गौतमाला त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदर भावाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला? ज्यांच्या परिसरामध्ये बुद्धविहार जवळ नसेल, ज्यांना बुद्धविहारामध्ये जाणं शक्य होत नसेल, त्यांनी घरीच ग्रंथाचे वाचन करावे। त्याचप्रमाणे आम्हीही घरी रोज ग्रंथ वाचन करत असतो। मी जरी बुद्धविहारात जात असले तरी यांना बुद्धविहारात रोजच यायला वेळ भेटत नाही, त्यामुळे रोज संध्याकाळी हे ग्रंथ वाचन करतात आणि मी ग्रंथ ऐकायला बसते। हे मला समजून सांगतात, काही शब्द अडले तर आम्ही दोघे एकमेकांना सांगतो, चर्चा करतो, त्यामुळे आपण जे काही वाचन केलं ते लक्षात राहतं। हे राजा, तू जे काही बोललास ते तुला शोभेसेच आहे। यापेक्षा वेगळे असे काही तू बोलावे ही अपेक्षा नाही। हे राजा, सिंह ज्याचे चिन्ह आहे अशा श्रेष्ठ कुळात तुझा जन्म झाला आहे। अशाच पद्धतीने ग्रंथवाचन घरी केलं पाहिजे, मुलांना समजून सांगितले पाहिजे। त्यामुळे मुलांना भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांचे विचार समजतात। तथागत आणि बाबासाहेबांच्या विचारांचे आपण आचरण केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती येते आणि आपली प्रगती होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।